कापूस पिकासाठी खत नियोजन. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता खरीप हंगाम जवळ येत आहे. जर तुम्ही कापूस पिकाची लागवड करत असाल तर वेळेनुसार कोणते खत द्यावे हे माहिती तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पेज फॉलो करायला विसरू नका. अशीच माहिती देत राहू. तर आपण खत कशासाठी देऊ? 1. पिकाची झपाट्याने वाढ. 2. जास्त बोंडांची संख्या. 3. बोंडांची वजन वाढ. 4. जास्त उत्पादन. तर आता पहिला टप्पा, जमीन तयार करण्याच्या आधी म्हणजेच पेरणीपूर्वी तयारी. 7 ते 10 दिवसाआधी कंपोस्ट खत किंवा शेणखत 2 ते 3 टन प्रति एकर. दुसरा टप्पा म्हणजे पेरणीच्या वेळी 10-26-26 50 किलो सोबत सल्फर 10 किलो आणि झिंक सल्फेट 5 किलो प्रति एकर. तिसरा टप्पा म्हणजे उगवणीनंतर 20 ते 25 दिवसांनी 25 किलो युरिया प्रति एकर. चौथा टप्पा म्हणजे फूलधरणा 40 ते 45 दिवसांनी 25 किलो युरिया आणि 10 किलो पोटॅश प्रति एकर. पाचवा टप्पा म्हणजे बोंडवाढ 60 ते 70 दिवसांनी 13-0-45 किंवा 0-52-34 5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी. तसेच शेवटचा टप्पा, गरज असल्यास किंवा गरजेप्रमाणे मॅग्नेशियम सल्फेट 10 ग्रॅम प्रति लिटर तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये 2 ग्रॅम प्रति लिटर. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.